नमस्कार, मी मेधा दाते. 8 जानेवारी आज अहिंसात्मक यज्ञ. वेदांनी फक्त अहिंसात्मक यज्ञाचाच पुरस्कार केलेला आहे, तेवढंच सांगितलं आहे. पण गीतेमध्ये एक मंत्र येतो की तुम्ही राहील इष्टान भोगांनी वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता तैर दत्तान पदायबे यो भुंगते स्तेन एवच. तुम्ही जे म्हणजे जसं कमवाल ते शास्त्रानुसार ग्रहण करा. आणि ते शास्त्र काय सांगतं, पहिल्यांदा अग्निमुखी हवन करा, यज्ञाला द्या, यज्ञभावित परमेश्वर आहे. मग गोग्रास द्या, मग काकबली द्या, माणसाला द्या आणि राहिलेल्या घरातल्या सगळ्यांनी खा. मग हे आपण खा हा उल्लेख आला ना की माणसाने काय केलं, एक एक शब्दाचे अनेक अर्थ आहेत. संस्कृतच्या अज शब्द असा आहे की त्याचा अर्थ वेगवेगळा होऊ शकतो. तर माणसाने असं केलं की अजचा अर्थ लावला की गाईचं तूप हा एक अर्थ आहे, तर दुसरा मेंढा बकरी हा दुसरा अर्थ आहे. तर त्याने आम्ही काय अर्थ लावला, आम्हाला खायचं आहे ना, मग मेंढ्याचा बळी द्या. अज तुम्ही गाईचं तूप त्याचं हवन करा सांगितलं, तर आम्ही अज म्हणजे मेंढा आणि त्याचं हवन सुरू केलं. का तर आम्हाला प्रिय काय आहे, तर खाणं आमचं, कारण राहिलेलं खायचं, शेष खा. आणि त्याच्यातून ही वृत्ती प्रचंड बोकाळली की यज्ञ हे सर्व अहिंसात्मक व्हायला लागले, की जे भगवंताला अभिप्रेत नव्हतं. म्हणून पुन्हा अवतार भगवंतांनी त्यासाठी बुद्धावतार घेतला आणि जळवतं अविधी यज्ञ, अविधी यज्ञ नको, म्हणजे यज्ञ संस्थाच बंद केली. वास्तविक वेदांचा कुठल्याही अवतार कार्याचं प्रमुख काय असतं, तर वेदार्थ सुरक्षित ठेवणे किंवा वेदार्थांचा समाजामध्ये प्रचार प्रसार करणे. तेच कसं चालत राहील, वेद प्रतिपादित मार्ग कसा चालू राहील याचा विचार करणे. पण ह्या अवतारात भगवंताला विपरीत काम करावं लागलं. ह्याला कारण काय आहे, तर फक्त हिंसात्मक यज्ञ. मग हे हिंसात्मक यज्ञ बंद करणं गरजेचं होतं. आणि म्हणून भगवंतांनी बुद्धावतार घेतला आणि बुद्धावतारामध्ये सांगितलं की जळवतो अविधी यज्ञ, म्हणजे अविधी यज्ञ याच्याकडं लक्षच दिलं नाही लोकांनी. एक शब्दच गाळला आणि जळवतो यज्ञ एवढाच भाग विचारात घेतला आणि यज्ञ संस्था बंद केल्या. जेव्हा बोधिप्राप्त दिन परमसद्गुरू गजानन महाराजांचा 25 डिसेंबरला येतो, त्यावेळेस काय सांगितलं जातं त्यांनी की ज्ञात झालं त्यांना त्या दिवशी की जो राम झाला, जो कृष्ण झाला, जो बुद्ध झाला, तो सांप्रतदेही आला. हे त्यांना समजलं, हे रिअलाईज झालं. मग हे जेव्हा त्यांना ज्ञात झालं किंवा रिअलाईज झालं किंवा आत्मज्ञान झालं त्याबद्दलचं, त्यांना संपूर्ण आत्मज्ञान प्राप्ती दिन आहे म्हणून बोधिप्राप्ती म्हणतात. तर ते बुद्धावताराचं भगवंताचं कार्य आपले जे पवार, जयवंत पवार म्हणून बंधू आहेत, ते बौद्ध धर्मीय, ते म्हणाले की भगवान बुद्ध पूर्ण अवतार आहेत, मग त्यांचं काम कसं अपूर्ण राहील. त्यांना त्यांच्या ह्याचं खूप वाईट वाटलं की अपूर्ण काम कसं म्हणलात. मग त्यावेळी महाराज श्री म्हणाले की त्यांच्या अवतार कार्यातलं ते काम पूर्ण आहे, कारण अहिंसात्मक यज्ञ स्थापना करण्यासाठी हिंसात्मक यज्ञ बंदी करणं हेच त्यांचं काम आहे त्या अवताराचं. आणि ते काम त्या अवतारात भगवान बुद्धांनी चोख केलं आहे. त्यामुळं त्या अवतारात अपूर्ण राहिलेलं काम नाही आहे, तर वेद प्रतिपादित मार्गांचं जे चालू असलेलं विश्वात्मक कार्य आहे ते अपुरं राहिलं आहे. कारण यज्ञसंस्था बंद करणं हे अभिप्रेत नाहीच आहे. यज्ञसंस्था अहिंसात्मक कशा करतील इकडं समाजाला वळवणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून जे हिंसात्मक यज्ञ आहेत ते बंद करा. बुद्धावतारात त्याच्याकडं जे सांगितलं आहे त्याच्याकडं लोक लक्ष देत नाहीत. हे महत्त्वाचं आहे की जळवतो अविधी यज्ञ. मग ते जयवंत पवारांना पटलं की भगवान बुद्ध ही पूर्णावतारच होते. त्यांनी तर त्यांच्या काळात तर इतकं एकमात्र असा अवतार आहे की एकटा माणूस घराबाहेर पडून त्यांनी हजारो लाखो शिष्य जमा केले आणि जो काही धर्मसंस्थापना करायची ते काम केले. खूप अद्भुत कार्य त्यांचं आहे. मग हे स्वतः श्रींनी जेव्हा सांगितलं आमचं त्या काळातलं कार्य असं होतं आणि एकटे फिरलो हे, तेव्हा त्यांना त्याची प्रचिती आली आणि त्यांनी त्यांच्यापुढं
नतमस्तक झाले, कारण ती गरजच आहे. आणि म्हणून तो अहिंसात्मक यज्ञाची पुनश्च सुरुवात 1969ला सोमयाग करून शिवपुरीमध्ये केली गेली. तेव्हा पूर्ण अहिंसात्मक युद्ध झाला. त्या यज्ञात पिष्ठमय पदार्थांनी प्राणी करून त्याचा बळी द्यायचा का, म्हणजे तुमची हिंसेची भावना तीच राहिली ना. त्या लोकांनी विचारलं तर श्रीजींनी म्हणजे गजानन महाराजांनी स्वच्छ शब्दात नकार दिला, ती भावनाच नको, पिठाचे तरी बळी का द्यायचे, आम्हाला कुठलाही बळी न देता यज्ञ करायचा आहे. मग हीच संकल्पना प्रत्येक वर्षी आता सोमयाग वर्षातून 3-3 व्हायला लागलेत. आता तर जागोजागी होत आहेत, पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर. परवा जगन्नाथपुरीचा अत्यंत सुंदर असा सोमयाग झाला. तर हे आणि अनेकांना अनेक अनुभव आले, खूप सोमयागाचे अनुभव विलक्षण आहेत. मग हे सगळे सोमयाग अहिंसात्मक यज्ञ आहेत आणि अशाच यज्ञांची वृद्धी करण्यासाठी हा अवतार झाला. आणि बुद्धावतारानंतर झालेला हा परम सद्गुरू गजानन महाराज यांनी युगधर्म स्थापनेचं मोठं काम केलं आहे. आणि ज्यावेळी युगधर्म स्थापला जातो त्यासाठी अवतारच लागतो. आणि हा अवतार एका गावासाठी, एका ह्याच्यासाठी, असं कुठल्या तरी महाराज हा शब्द आहे, कारण आपल्याला महाराज म्हणायची सवय, स्वामींच्या पीठावर ते बसलेत म्हणून महाराज म्हणतो, पण वास्तवात तो पूर्णावतार भगवान विष्णूंचा जो आहे तो झालेला आहे. आणि त्यांनी हेच मुहूर्तमेढ रोवली अहिंसात्मक यज्ञ करण्याची. तर अशा ह्या अद्भुत अशा मुहूर्तमेढीला सलाम, नमस्कार, धन्यवाद.